नमस्कार. आज आपण एका खास जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला अंधभक्तीच्या धोक्यांबद्दल सांगते. म्हणजे जिथे समर्पण आणि विश्वासघात यांच्यातली रेषा इतकी पुसट होते की कळतच नाही. चला, कथेची सुरुवातच एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. असं होऊ शकतं का की ज्या गोष्टीवर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो, ज्याची पूजा करतो, तीच गोष्ट आपल्या नाशाचं कारण ठरू शकते? ही कथा आपल्याला बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. चला तर मग या कथेच्या नायकाला भेटूया. हा नायक म्हणजे स्वतः बोधिसत्व, एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला एक तरुण. त्याच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येतो जिथे त्याला एक मोठा निर्णय घ्यायचा असतो, जो त्याचं अख्खं भविष्य ठरवणार असतो. झालं असं की जेव्हा तो 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासमोर 2 अगदी स्पष्ट पर्याय ठेवले. एक म्हणजे 3 वेदांचा अभ्यास कर, लग्न करून एक सामान्य माणसासारखं गृहस्थी जीवन जग, किंवा दुसरा मार्ग, आपल्या जन्मअग्नीला जंगलात घेऊन जा, तपस्वी बन आणि स्वर्गाचा मार्ग शोध. आणि बोधिसत्वाचा निर्णय अगदी पक्का होता. त्यानं सांसारिक जीवनाचा मोह सरळ सरळ नाकारला आणि आपलं जीवन अध्यात्मासाठी वाहून देण्याचा निश्चय केला. त्याने ठरवलं की तो जंगलात जाऊन अग्नीची पूजा करणार आणि स्वर्गाचा मार्ग मिळवणार. आणि इथूनच बोधिसत्वाचं एक नवीन आयुष्य सुरू झालं. त्यानं जंगलात स्वतःसाठी एक असं जग तयार केलं जिथे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता फक्त आणि फक्त तो पवित्र अग्नी. विचार करा, त्यानं स्वतःच्या हातांनी पानाफांद्यांची एक साधी झोपडी बांधली आणि तिथे राहू लागला. त्याचा अख्खा दिवस त्या पवित्र अग्नीच्या सेवेत जायचा. त्याचा इतका पक्का विश्वास होता की बस हाच मार्ग थेट स्वर्गात घेऊन जाणार. तो जगापासून इतका तुटला होता की काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच त्याला कळेनासा झाला होता. पण मग गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. बोधिसत्वाच्या आयुष्यातला एक सामान्य दिवस त्याच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का घेऊन येतो. ज्या गोष्टीवर तो जीव टाकत होता तीच गोष्ट त्याच्या जीवावर उठते. तर झालं असं की त्याला एकदा एका ठिकाणी बोलावलं होतं, जिथे त्याला भेट म्हणून भरपूर तांदूळ आणि तूप मिळालं. मग त्यानं विचार केला की ही खास भेट आपल्या दैवताला, म्हणजे त्या पवित्र अग्नीला अर्पण करायची. त्याने काय केलं, अग्नी आणखी मोठा केला आणि तो तुपाने माखलेला भात त्या ज्वाळांमध्ये टाकला. पण मग जे व्हायला नको होता तेच झालं. तुपामुळे ज्वाळा इतक्या भडकल्या की त्या थेट त्याच्या झोपडीपर्यंत पोचल्या आणि बघता बघता त्याची बिचाऱ्याची झोपडी जळून राख झाली. तो बिचारा घाबरून बाजूला झाला आणि तेव्हा त्याच्या डोक्यात पहिल्यांदा एक विचार चमकला. त्याला जाणवलं की ज्या अग्नीला तो देव मानत होता त्यानंच एका दुष्ट मित्रासारखं त्याचं घर जाळलं होतं. विचार करा, ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यानंच घात केला. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या भक्तीवर शंका आली. आणि तोच क्षण होता निर्णयाचा. आता तुझा आणि माझा संबंध संपला खोट्या मित्रा, असं म्हणून त्यानं पाणी आणि काठ्यांनी तो अग्नी पूर्णपणे विझवून टाकला. आयुष्यभराच्या भक्तीचा त्यानं एका क्षणात त्याग केला. तर त्या अग्नीच्या वाईट अनुभवानंतर बोधिसत्व पर्वतांमध्ये फिरायला लागला आणि तिथे त्याला असं काहीतरी दिसलं ज्याने त्याला एक नवीन गोष्ट शिकवली, एक मोठा धडा दिला. काय दिसलं असेल बरं त्याला तिथे? आधी त्याला एक सिंह दिसला, मग एक वाघ आणि एक चित्ता, म्हणजे 3 खतरनाक शिकारी प्राणी, आणि त्यांच्यासोबत एक नाजूक काळी हरिणी. आणि तिथलं दृश्य तर अगदीच अजब होतं. ती लहानशी हरणी त्या 3ही भयानक प्राण्यांना प्रेमानं चाटत होती आणि ते प्राणीसुद्धा शांतपणे ते प्रेम स्वीकारत होते. एकीकडे अग्नीने विश्वासघात केला होता आणि इथे निसर्गात त्याला एक वेगळाच सुसंवाद दिसत होता. हे बघून बोधिसत्वाला दुसरी मोठी गोष्ट समजली. तो म्हणाला, अरे वाह, चांगल्या संगतीपेक्षा जगात दुसरं काहीच चांगलं नाही. त्याला कळलं की खरी मैत्री आणि प्रेम किती ताकदवान असू शकतं. हे दृश्य त्याच्या अग्नीच्या विनाशकारी अनुभवाच्या अगदी उलट होतं. तर मग या सगळ्या प्रवासातून बोधिसत्वाला नेमकं काय शिकायला मिळालं? या कथेचा खरा अर्थ काय आहे? चला बघूया. हे बघा, ह्यातून कथेचा सार अगदी सोपा होऊन जातो. एका बाजूला आहे अग्नी, म्हणजे वाईट संगत, स्वभाव कसा विनाशकारी, नातं कसं एकतर्फी, आणि परिणाम नुकसान आणि विश्वासघात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते प्राणी, चांगली संगत, स्वभाव कसा सुसंवादी,
नातं एकमेकांबद्दल दयाळूपणा आणि परिणाम ज्ञान आणि शहाणपण. हे कळल्यावर त्याने ती खोटी पूजा कायमची सोडून दिली. तो आंधळ्या कर्मकांडांऐवजी खऱ्या ज्ञानाच्या, करुणेचा आणि आध्यात्मिक विकासाच्या मार्गावर चालला आणि याच मार्गावर त्याला खरी मनःशांती मिळाली. आणि ऐका, या कथेचं महत्त्व अजून वाढतं कारण खुद्द गौतम बुद्ध सांगतात की त्या काळात या कथेतील तपस्वी दुसरा कोणी नसून मीच होतो. या एका वाक्याने त्यांनी या कथेतील शिकवणीवर शिक्कामोर्तबच केलं. तर मग या जुन्या कथेतून आज आपण काय शिकू शकतो? ही कथा आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायला लावते की आपण आपल्या आयुष्यात अशा कोणत्या खोट्या अग्नीला खतपाणी घालत आहोत? म्हणजे अशा कोणत्या गोष्टी, विश्वास किंवा नाती आहेत जी आपल्याला फायद्याऐवजी नुकसानच देत आहेत? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?